नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच मंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे, वनमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की पुढील 2 महिन्यात वन खात्यातील सर्व पद भरली जाणार आहेत. प्रामुख्याने एक नवीन पद जे वनमजूर पद ऍड झालेले आहे, त्याचे 12,000 पेक्षा जास्त पदांसाठी सर्वात मोठी जाहिरात आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. 10वी पास उमेदवारांसाठी खूप चांगली संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वनमजूर या पदाविषयी जाणून घेऊया आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक या पदाविषयी जी आहे तर ती माहिती घेणार आहोत. पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे आणि तुम्ही देखील पोलीस भरती, वनरक्षक भरती अशा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपली ही मिशन वर्दी बॅच असणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करा. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये सर्व लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा. चला तर आता आपण जाऊया. बघा, प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचं कार्यालय बघा 5/12/2024 रोजी आलेलं हे नोटिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं, वन व्यवस्थापन मध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता आणि त्याचा सहभाग किती पदं असावीत. तर त्यांनी वनमजूर ही किती पदं मंजूर केलेली आहेत बघा, 12,991 एवढी पदं तयार केलेली आहेत फर्स्ट टाइम. म्हणजे ही काही वॅकन्सी होती असं काहीच नव्हतं, हे डायरेक्ट नवीन पद बघा, वनसेवकांची पदं ही निर्माण करण्यात आलेली होती. याच्यामध्ये हा प्रॉब्लेम का आला, कारण की काय होतं की वनसेवेतलं सगळ्यात म्हणजे लोवेस्ट लेवलचं जे पद होतं तर ते होतं वनरक्षक. परंतु जर आपण तामिळनाडू, कर्नाटक यांसारखी जर राज्य पाहिली की जिथं आपल्यासारखंच खूप मोठं जंगल आहे, तर अशा राज्यांमध्ये आणखी एक पद होतं, त्या पदाचं नाव होतं फॉरेस्ट वॉचर. तर तसं पद ऑलरेडी एक होतं. मग गट क च्या खाली कोणतंच पद नव्हतं आपल्याकडे, मग गट ड चं एक पद असावं. याच्यासाठी सरकारने वनरक्षक पेक्षा एक आणखी एक लेवल खाली एक पद तयार केलं आणि त्या पदाला नाव दिलं वनमजूर. हे वनमजूरचं पद 100% सरळ सेवेने भरलं जाणार आहे. म्हणजे 100% सरळ सेवेने म्हणजे काय, एक्झाम थ्रू किंवा काही मेथड थ्रू जे आहे तर ते भरलं जाणार आहे. याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे लक्षात घ्या. पात्रता कोण अर्ज करू शकतं वनमजूरसाठी. वनमजूरसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही स्थानिक उमेदवार पाहिजे, जेथे अप्लाय करायचं. समजा नागपूर या डिव्हिजन मधून तुम्हाला अप्लाय करायचंय तर तुम्ही नागपूर त्या डिव्हिजनचे पाहिजे, कोल्हापूरचे पाहिजे, नाशिकचे पाहिजे, त्या पद्धतीने. यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. म्हणजे काय की जे स्थानिक तिकडचेच असतील त्या डिव्हिजनचे, जे वन विभागांचे जे काही डिव्हिजन असतील त्या डिव्हिजन मधल्याच लोकांनी अप्लाय करता येईल. आलं लक्षात. पुढं हे गट ड चं पद असणार आहे. याला 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी S1 असणार आहे. म्हणजे तो 15,000 ते 47,600 जवळपास शिपाई वगैरे लेवलचं त्याचं पेमेंट असणार आहे. पदाचं नाव असणार आहे वनसेवक. पदावर नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, 10वी पास. फक्त 10वी पास पाहिजे आणि जास्तीत जास्त तो 12वी पास पाहिजे. जर कोणताही उमेदवार 12वी पेक्षा जास्त शिकलेला असेल, समजा त्याचा डिप्लोमा झाला असेल, पदवी झाली असेल, तो अप्लायच करू शकत नाही. स्पष्ट म्हटलेलं आहे. सदर पदावर नियुक्ती करता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवारांची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. त्याच्याकडून डायरेक्ट बॉन्ड पेपरवर लिहून घेतलं जाईल की मी 12वीच्या पुढे शिकलेलो नाही. जर तो 12वीच्या पुढे शिकलेला असेल तर त्याची नियुक्ती त्याच वेळी रद्द करण्यात येईल. काय कारण दिलेलं त्यांनी, त्यांचं काय म्हणणं आहे की कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता उमेदवारांना संधी मिळणार नाही. आणि हे जे पद आहे ना, थोडं श्रमिक पद आहे, म्हणजे याला थोडं श्रम लागतं. जास्त उच्च शिक्षित लोकांना जर टाकलं तिथं तर त्यांचं असं लॉजिक आहे इथं ते लोक जास्त काम करू शकत नाही, कारण की खूप श्रमिक हे खालच्या लेवलचं म्हणजे एकदम ग्राउंड लेवल जे म्हणतो ना, जिथं काम करावं लागतं, तर ते ऑन ग्राउंडचं काम असणार आहे. म्हणून या पदाची निर्मिती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. पुढे वनरक्षक गट क मधील 25% पदं ही वनसेवकांमधून भरण्यात येतील. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे आता याच्या पुढे जी वनरक्षकची पदं सगळी 100% एकदम एक्झाम थ्रू भरण्यात येत होती, लक्षात घ्या. आता जर समजा 100 पदं रिक्त असतील वनरक्षकची तर त्यातील 25 पदं ही प्रमोशनने भरण्यात येतील. कोणाचं प्रमोशन, हे जे वनसेवक म्हणून रुजू होतील तर त्या लोकांकडून ही जी पदं जी आहेत तर ती भरण्यात येतील 25%. आलं लक्षात तुम्हाला. तसेच जे वनसेवक पदावर नियुक्ती करताना जे वनमजूर आहेत, जे वनमजूर आहेत तर त्याच्यासाठी 10% आरक्षण जी आहे तर ती तरतूद इथं करण्यात येईल. तर ते पण त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. पुढे त्याची वेतन श्रेणी किती असणार आहे, इन हँड किती पगार येणार आहे त्याच्याविषयी माहिती.
बघा S1 ची वेतन श्रेणी असल्यामुळे 15,500 ते 47,600. 15,000 काय असेल त्याचं मूळ वेतन, ज्याला आपण म्हणतो बेसिक पे. याच्या 46% त्याला काय भेटेल, महागाई भत्ता म्हणजे की 6,900. 18% घर भाडं भेटेल, त्या 3600 रुपये, म्हणजे त्याला 3600 रुपये भेटले. स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1000 रुपये, कायम प्रवास भत्ता 1500 रुपये. तर त्याला एकूण वेतन, इन हँड वेतन किती भेटणार आहे, 28,090. किती, 28,090 रुपये हे त्याचं दरमहा वेतन असणार आहे. दरमहा वेतन असणार आहे. काय, दरमहा वेतन. पुढे की वनसेवकांची पद निर्माण केल्यामुळे काय काय फायदे होतील, तर ते पण त्यांनी सांगितलेले की मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कारण की तुम्ही जर 12,000 पद निर्माण करणार असाल तर खरंच खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नियमित वनसेवक उपलब्ध झाल्यास क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमता वाढील. वरील प्रमाणे वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण होईल. मेन म्हणजे काय, जंगल जमीन जी मालमत्ता आहे तर तिचं खऱ्या अर्थाने संरक्षण होण्यासाठी जे आहे तर ती खरंच मदत जी आहे तर ती मार्फत होणार आहे. बघा, वनसेवकांची 1291 पद निर्माण करण्याबाबत शासन निर्णय मसुदा सोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची 12,900 पद निर्माण करण्यात यावी विनंती. हे बघा, हे म्हणजे काय की पद ही निर्माण झालेली आहेत, आता लगेच ती पद जी आहेत ती भरण्यात येतील. आलं लक्षात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मिशन वर्दी या बॅचला एनरोल करण्यासाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही नक्की संपर्क साधा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.